कार्यकाळ किती असतो? तर आता लक्षात घ्या की लोकसभा हे 5 वर्षाचा कार्यकाळ असणारं सभागृह आहे, तर राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे. म्हणजे काय, तर लोकसभेमध्ये दर 5 वर्षानंतर नवीन लोक निवडून येतात. म्हणजे आता लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेचे 545 सदस्य निवडून आले, तर ते 5 वर्षानंतर रिटायर होतील आणि पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होऊन नवीन 545 सदस्य निवडले जातील. आता त्यातले काही सदस्य पुन्हा निवडणूक लढवतील, तेच निवडून येतील, परंतु लोकसभेच्या निवडणुका मात्र दर 5 वर्षांनी होतील. म्हणजेच काय, तर सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. लक्षात आलं? आणि हा कार्यकाळ कधीपासून कुठपर्यंत असतो, तर लोकसभेच्या निवडणुकानंतर जी लोकसभेची पहिली बैठक बसते त्या पहिल्या बैठकीपासून हा कार्यकाळ मोजला जातो. म्हणजे ज्या दिवशी बैठक लोकसभेची होईल त्या दिवसापासून पुढील 5 वर्ष लोकसभा अस्तित्वात राहते. 5 वर्ष संपल्यानंतर लोकसभा आपोआप विसर्जित होते, म्हणजे त्याचे सदस्य रद्द होतात आणि पुन्हा लोकसभेच्या निवडणुका घेणं अपेक्षित असतं. लक्षात आलं? आणि खरं तर आपल्या देशाचा जो निवडणूक आयोग आहे तो आधीची जी लोकसभा आहे तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा संपण्यापूर्वीच नवीन निवडणुका घेऊन ठेवलेले असतात, की जेणेकरून जसा आधीच्या लोकसंख्येचा कार्यकाळ संपेल तसं लगेच नवीन सदस्य त्या ठिकाणी अस्तित्वात असतील. परंतु काही वेळा असं होतं की निवडणुका काही कारणामुळे वेळेत घेता येत नाहीत, त्यावेळी मात्र 5 वर्ष झाली की लोकसभा जे आहे ते विसर्जित होते आणि नंतर लगेच शक्य होईल तेवढ्या लवकर लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातात. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. 5 वर्ष झाली की ते आपोआप विसर्जित होते. लक्षात घ्या. जरी असं असलं तरी 5 वर्षांच्या अगोदर देखील लोकसभा विसर्जित करता येते. कशी, तर तो अधिकार राष्ट्रपतींना आहे. म्हणजे साधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, परंतु त्यापूर्वी देखील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि हे राष्ट्रपती कधी करतात, तर जेव्हा त्यांना पंतप्रधान तसा करण्याचा सल्ला देतात. म्हणजे जे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं ते जेव्हा लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देतात तेव्हा राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करावी लागते. लक्षात आलं? दुसरी आणखी एक केस असते, ती म्हणजे जेव्हा लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला जातो आणि तो पारित होतो, म्हणजेच तिथलं मंत्रिमंडळ अविश्वास मिळवतं किंवा विश्वास गमावून बसतं लोकसभेचा, त्यावेळीही राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. अशा 2 परिस्थितीत राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात 5 वर्ष पूर्वीच. आता काही अपवादात्मक परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांपेक्षा जास्तही असतो. कधी, तर तो असतो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये. जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते तेव्हा मात्र एका वर्षासाठी लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येतो. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली तर तेव्हा संसद हा लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवू शकते आणि एका वेळी 1च वर्षाने वाढवता येतो. असं कितीही वेळा करता येतं. तर लक्षात ठेवायचं की साधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. 5 वर्षांच्या आधी राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मात्र लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांपेक्षा जास्त देखील असू शकतो. तर या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर राज्यसभेचं लक्षात घ्या. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. त्याचा निश्चित असा कार्यकाळ नाही. त्याचे सगळेच्या सगळे राज्यसभेचे सदस्य कधीच एकाच वेळी निवृत्त होत नाहीत. तर तिथे काय होतं, दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. म्हणजे अख्खचे अख्खं सभागृह कधीच मोकळं होतं का, तर नाही. म्हणून राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह म्हटलं जातं. तिथे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी लगेच 1/3 सदस्य त्या ठिकाणी निवडून आणले जातात. जर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्य रिटायर झाले तर त्यांच्या ठिकाणी राष्ट्रपतीच नियुक्त करतो पुन्हा, आणि जे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून आलेले आहेत ते रिटायर झाल्यानंतर तिथे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक घेऊनच राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. तर हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं सभागृहाचा कार्यकाळ हा मुद्दा आपण पाहिला की लोकसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ आहे
त्याच्या आधी राष्ट्रपती विसर्जित करू शकतात किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हा कार्यकाळ वाढवता देखील येतो. आणि राज्यसभा हे तर कायमस्वरूपी सभागृह आहे की जिथे दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होत असतात. आता पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे सभासदांची पात्रता आणि अपात्रता. म्हणजे संसदेचे म्हणजे थोडक्यात लोकसभा आणि राज्यसभा यांचे जे सदस्य आहेत तर त्यांच्यासाठी पात्रता काय आहे किंवा अपात्रता काय आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या संसदेच्या सभासदांची पात्रता आणि त्यासाठी आपल्या घटनेमध्ये 4 अटी सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या ते पहा. पहिली आहे की लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारतीय असला पाहिजे. दुसरी अट आहे की लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती 25 वर्ष पूर्ण असला पाहिजे किंवा 25 वर्ष वयाचा असला पाहिजे. आणि राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर तो व्यक्ती 30 वर्ष वयाचा असला पाहिजे. म्हणजे दुसरी जी वयाची अट आहे त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्यासाठी वेगवेगळी वयाची अट दिलेली आहे. लोकसभेसाठी 25 वर्ष आहे तर राज्यसभेसाठी 30 वर्ष आहे आणि म्हणूनच आपण राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं म्हणतो. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी त्या व्यक्तीने निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञा सादर केली पाहिजे किंवा त्याने तिथे शपथ घेणं अपेक्षित आहे. आणि ती शपथ काय असते तर राज्यघटनेबद्दल श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि देशाचं सार्वभौमत्व अखंडता याचं रक्षण करेन. तर या 2 बाबींची शपथ त्या लोकसभा किंवा राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या व्यक्तीसमोर घ्यावी लागते आणि तरच त्याला निवडणूक लढवता येते. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवायची असते आणि जेव्हा फॉर्म भरला जातो सदस्याचा तर त्यावेळी त्यांना ती शपथ त्या निवडणूक आयोगाने नेमलेल्या व्यक्तीकडे द्यावी लागते. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं घटनेमध्ये या 3 अटी दिलेल्या आहेत की तो व्यक्ती भारतीय असला पाहिजे, लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्याचं वय 25 असलं पाहिजे, राज्यसभेसाठी 30 असलं पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे निवडणूक आयोगाने नेमलेल्या व्यक्तीसमोर त्यानं शपथ घेणं अपेक्षित आहे. आणि चौथ्या अटीमध्ये असं सांगितलंय की आता या अटींव्यतिरिक्त अतिरिक्त अटी जर ठरवायच्या असतील तर त्या संसदेला ठरवता येतील असं घटनेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर लक्षात आलं घटनेमध्ये पात्रतेच्या 3 कंपल्सरी अटी दिलेत आणि यापेक्षा जास्त जर अटी ठेवायच्या असतील ठरवायच्या असतील तर त्या संसदेला ठरवता येतील कायदा करून असं सांगितलेलं आहे. आणि मग आपल्या संसदेनं 1951 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा केला आणि या कायद्यानुसार 2 आणखी पात्रतेच्या अटी निश्चित केल्या. एक म्हणजे त्याची मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे किंवा मतदार यादीमध्ये नोंद असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे जर त्या व्यक्तीला आरक्षणाची जागा लढवायची असेल तर त्यासाठी त्याच्याकडे त्या जातीचं किंवा ज्या जागासाठी तो लढवतोय अनुसूचित जात किंवा अनुसूचित जमाती तर त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, त्याचा पुरावा असला पाहिजे की तो त्या अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा आहे. तर या 2 अटी संसदेने 1951च्या कायद्यामध्ये निश्चित केलेल्या आहेत. कोणत्या? एक म्हणजे देशामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये त्याचं नावाची नोंद असली पाहिजे मतदार म्हणून आणि दुसरं म्हणजे जर तो आरक्षित जागा लढवत असेल तर त्या जातीचं किंवा जमातीचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असलं पाहिजे तरच त्याला ते निवडणूक लढवता येईल. तर अशा 2 प्रमुख अटी संसदेनं कायदा करून ठरवलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा आपण ज्या 3 पाहिल्या म्हणजे भारताचा नागरिक असावा, वयाची अट आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेणं या घटनेमध्ये दिलेल्या अटी आहेत. आणि नंतरच्या ज्या 2 पाहिल्या त्या संसदेनं कायदा करून ठरवलेल्या अटी आहेत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे सभासदांच्या किंवा संसदेचा सभासद होण्यासाठीच्या पात्रतेच्या अटी आहेत. आता अपात्रतेच्या अटी आपण पाहूयात. म्हणजे संसदेचा सदस्य होण्यासाठी अपात्रतेच्या देखील आपल्या घटनेमध्ये अटी दिलेल्या आहेत की कोणता सदस्य हा संसदेचा सभासद होण्यासाठी अपात्र असेल हे आपल्या घटनेत दिलेलं आहे. मग त्यामध्ये काय दिलंय पहा. पहिली अपात्रतेची अट सांगितलेली आहे की व्यक्तीकडे जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये कोणतंही लाभाचं पद असेल तर ती व्यक्ती संसदेचा सभासद होण्यासाठी अपात्र असेल म्हणजे ती संसदेची निवडणूक लढवू शकणार नाही. आता लाभाचं पद म्हणजे काय बघा. तर ज्या पदासाठी किंवा ज्या कामासाठी व्यक्तीला
सरकारकडून वेतन मिळतं आणि त्या बदल्यात ती व्यक्ती सरकारचं काम करत असते, सेवा करत असते, तेव्हा त्याला म्हटलं जातं लाभाचं पद. परंतु सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिलेला आहे की कोणत्याही राज्याचा किंवा केंद्रामधला मंत्री हे लाभाचं पद नाहीये, ते घटनात्मक पद आहे. जरी मंत्र्याला त्यासाठी वेतन मिळत असलं, मानधन मिळत असलं, तरी देखील ते लाभाचं पद नाहीये. तसंच राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही देखील सरकारी जरी पदं असली तरी देखील ती लाभाची पदं नाहीत. त्या ठिकाणी असलेला व्यक्ती हा या संसदेच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी अट दिलेली आहे ती म्हणजे तो मनाने अस्थिर नसला पाहिजे, मनोविकल नसला पाहिजे, वेडा नसला पाहिजे. जर एखादा व्यक्ती मनोविकल असेल तर तो संसदेची निवडणूक लढवण्यास अपात्र असेल, म्हणजे तो निवडणूक लढवू शकणार नाही. तिसरं सांगितलेलं आहे नादार व दिवाळखोर. जर एखादा व्यक्ती नादार किंवा दिवाळखोर घोषित केलेला असेल, म्हणजे काय तर ज्याने कर्ज बुडवलेलं असेल, सरकारी बँक असेल किंवा इतरांचा, आणि त्याला न्यायालयाने त्या बाबतीत दिवाळखोर म्हणून घोषित केलेलं असेल, तर असा व्यक्ती देखील संसदेची निवडणूक लढवू शकणार नाही. चौथी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारलेलं असेल तर तो व्यक्ती देखील संसदेची निवडणूक लढवण्यास पात्र असणार नाही. म्हणजे भारताचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा आहे, परंतु त्यानं आता काय केलेलं आहे की परदेशातल्या एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, तर ती व्यक्ती भारताचा संसदेची निवडणूक लढवू शकणार नाही. तर या 4 अटी घटनेमध्ये दिलेल्या आहेत. आणि पुन्हा घटनेमध्ये असं सांगितले की या व्यतिरिक्त जर आणखी काही अपात्रतेच्या अटी ठरवायच्या असतील तर ते संसद ठरवू शकते. आणि त्यामुळे संसदेने पुन्हा 1951चा लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये अपात्रतेच्या अटी देखील दिलेल्या आहेत. या अपात्रतेच्या अटी या कायद्यामध्ये काय दिलेल्या आहेत ते आता पाहूयात. तर आपल्या संसदेने कायदा करून काही अपात्रतेच्या अटी ठरवलेल्या आहेत. तर त्या अटी आपण पाहूयात. तर त्यामध्ये पहिली अट दिलेली आहे की निवडणुकीच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेला व्यक्ती हा संसदेची निवडणूक लढवण्यास अपात्र असेल. आता निवडणुकीचा गुन्हा म्हणजे काय तर गैरपद्धतीने निवडणूक लढवणं किंवा पात्रता नसताना किंवा चुकीची माहिती देऊन निवडणूक लढवणं किंवा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावरती गोंधळ करणं, अपप्रकार करणं, यासारख्या बाबी ज्या आहेत त्याला आपण म्हणतो निवडणुकीचे गुन्हे. आणि अशा गुन्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती दोषी आढळला असेल, अपराध सिद्ध झाला असेल त्याचा, तर तो व्यक्ती संसदेची निवडणूक लढवू शकणार नाही. दुसरी अट सांगितलेली आहे की 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारा एखादा अपराध त्या व्यक्तीने केलेला असेल आणि त्यामध्ये ती दोषी सिद्ध होऊन तिला 2 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झालेली असेल तर ती व्यक्ती ही संसदेची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. तिसरं आहे सामाजिक गुन्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती दोषी ठरलेला असेल तर. सामाजिक गुन्हे म्हणजे कसे, अस्पृश्यता पाळणं किंवा एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला सती जाण्यासाठी जबरदस्ती करणं, हे काय आहेत आपल्या देशामध्ये सामाजिक गुन्हे म्हणून त्यांना आपण कायद्यानुसार सामाजिक गुन्हे म्हणून त्यांना मान्यता दिली आणि असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला संसदेची निवडणूक लढवता येत नाही. चौथा आहे सरकारी कंत्राट किंवा एखादा करार यामध्ये एखाद्या व्यक्तीचं हितसंबंध गुंतलेला नसला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती सरकारी कंत्राट घेतलेला आहे, तो उद्योगपती आहे किंवा व्यावसायिक आहे आणि सरकारचं एखाद्या कामाचं त्याने कंत्राट घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा सरकारशी संबंध आलेला आहे, सरकारशी त्याचे हितसंबंध जोडलेले आहेत, सरकारकडून त्याला लाभ मिळतोय, तर असा व्यक्ती देखील संसदेची निवडणूक लढवू शकत नाही. त्यानंतर पुढचं आहे निवडणुकीचा खर्च दाखवण्यामध्ये अयशस्वी ठरलेली व्यक्ती. म्हणजे निवडणुकीचा एक खर्चाची मर्यादा असते निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आणि त्याचा तपशील निवडणुकीच्या प्रचारामध्ये झालेला खर्च, इतर निवडणुकीच्या कारणासाठी झालेला खर्च याचा तपशील निवडणूक आयोगाला त्या व्यक्तीनं देणं गरजेचं असतं. आणि जर ती व्यक्ती असा निवडणूक खर्च देण्यात अपयशी ठरली तर त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. पुढचे म्हणजे सरकारी नोकरीतून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एखाद्या व्यक्तीला जर बडतर्फ करण्यात आलेलं असेल तर अशी व्यक्ती देखील लोकसभा किंवा राज्यसभा म्हणजेच संसदेची निवडणूक लढवण्यास अपात्र असते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे वैमनस्य किंवा भांडण निर्माण होईल, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाची
भाषणे करणारी किंवा अशा भाषणे करून भडकवणारी व्यक्ती देखील संसदेची निवडणूक लढवू शकत नाही. तर या संसदेने ठरवलेल्या अपात्रतेच्या अटी आहेत आणि त्याच्या आधी आपण काही अपात्रतेच्या अटी ज्या आहेत त्या घटनेमध्येच दिलेल्या पाहिल्या, की ज्यामध्ये आपण पाहिलं लाभाचं पद नसलं पाहिजे व्यक्तीकडे, तो मनोविकल नसला पाहिजे, तिसरी तो दिवाळखोर नसला पाहिजे आणि चौथी त्याने परदेशाचं नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेलं नसलं पाहिजे. या 4 अपात्रतेच्या अटी घटनेमध्येच दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं की संसदेला घटनेने आणखी अपात्रतेच्या अटी ठरवण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यानुसार आपल्या संसदेने त्या अटी देखील निश्चित केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही संसदेची अपात्रतेच्या अटी आहेत. यानंतर आणखी एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. तर हा देखील संसद सदस्यांच्या अपात्रतेबद्दल तरतुदी सांगतो. तर घटनेमध्ये 52वी घटना दुरुस्ती होऊन 1985 साली हा पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला आणि त्यानुसार आपल्या घटनेमध्ये 10वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. त्या परिशिष्टानुसार असं म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती जो आहे तो ज्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून येतो त्याच पक्षामध्ये तो निवडणुकीनंतर देखील राहिला पाहिजे. निवडणुकीनंतर त्याला पक्षांतर करता येणार नाही आणि जर त्यानं पक्षांतर केलं तर त्याची जागा रद्द होईल आणि त्याला पुन्हा निवडणूक लढवून पुन्हा निवडणूक नव्याने घेऊन त्यानुसार निवडून यावं लागेल. हा कायदा पक्षांतर बंदी विरुद्ध तरतूद देतो. कारण का तर राजकीय अस्थिरता निर्माण होत होती मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे लोक काय करायचे की निवडून एका पक्षाच्या तिकिटावर यायचे आणि नंतर दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर करून जायचे आणि त्याच्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण व्हायची. स्थिर असं सरकार निर्माण होत नव्हतं आणि म्हणून ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं पक्षांतर बंदी कायद्यानुसार देखील व्यक्ती काय ठरतो, निवडणुकीसाठी अपात्र ठरतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता या ज्या आपण अपात्रतेच्या अटी पाहिल्या घटनेमध्ये दिलेल्या, संसदेने कायदा केलेल्या आणि नंतर सगळ्यात शेवटी पक्षांतर बंदी कायद्यानुसार, तर यामध्ये लक्षात घ्या की अपात्रतेचा जेव्हा वाद निर्माण होतो किंवा अपात्रते संबंधात विवाद निर्माण होतो आणि एखादा व्यक्ती हा खरंच अपात्र आहे का नाही हे ठरवण्याची वेळ किंवा हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मग तो निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे. तर आपण ज्या अपात्रतेच्या अटी पाहिल्या त्यापैकी कोणत्याही अटीनुसार जर एखादा व्यक्ती अपात्र आहे किंवा नाही हे ठरवण्याची वेळ येते तेव्हा राष्ट्रपतींचा निर्णय हा अंतिम असतो आणि राष्ट्रपती ते ठरवतात की तो व्यक्ती पात्र आहे का अपात्र आहे. यासाठी ते निवडणूक आयोगाचा सल्ला विचारात घेऊन तो निर्णय घेतात. परंतु इथं स्टार करून लक्षात ठेवा की जर पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्ती निवडणुकीसाठी अपात्र ठरत आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला तर मात्र राष्ट्रपती तो निर्णय घेत नाहीत. तो अधिकार लोकसभेच्या प्रमुखाला म्हणजेच लोकसभेच्या सभापतीला असतो. लोकसभेचा जो चेअरपर्सन आहे ज्याला सभापती म्हटलं जातं, तर तो सभापती पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबतीत व्यक्ती अपात्र आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय घेतो. तर हे स्टार करून लक्षात ठेवायचं. इतर बाबतीत राष्ट्रपतींना तो अधिकार असतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा काय आहे तर आता लोकसभा किंवा राज्यसभेतलं व्यक्तीचं पद रिक्त कसं होतं, पदाची रिक्तता हा आपला मुद्दा आहे आणि त्याबाबत आपल्याला पाहायचं आहे. तर संसदेमधल्या कोणत्याही गृहातलं जे पद आहे एखाद्या व्यक्तीचं ते 5 प्रकारे रिक्त होतं किंवा 5 प्रकारे खाली होतं. ते कोणकोणते तर पहिलं आहे दुहेरी सदस्यत्व, त्यानंतर आहे अपात्रतेच्या कारणावरून, तिसरं आहे अनुपस्थिती, एखादा व्यक्ती अनुपस्थित राहिला तर, चौथा आहे राजीनामा देऊन तो व्यक्ती आपलं पद रिक्त करू शकतो आणि 5वं आहे इतर काही कारणे. तर आता ते काय आहेत ते बघूयात एक एक करून. पहिलं लक्षात घ्या दुहेरी सदस्यत्व म्हणजे काय तर कोणताही सदस्य संसदेच्या दोन्ही गृहाचा सदस्य असू शकत नाही. म्हणजे लोकसभेमध्येही तो निवडून आलाय आणि राज्यसभेमध्येही तो निवडून आलाय तर तो त्या लोकसभा आणि राज्यसभा यांचा एकाच वेळी तो सदस्य असू शकत नाही. तसंच एकाच गृहामधल्या 2 जागांवरती देखील तो सदस्य राहू शकत नाही. म्हणजे लोकसभेमधल्या
2 मतदारसंघामधून त्याने जागा लढवली आणि दोन्ही मतदारसंघातून तो निवडून आला, तरी देखील तो त्या 2 मतदारसंघामध्ये त्याचं पद असत नाही. एका मतदारसंघातलं त्याचं पद रिक्त होतं. आता लक्षात घ्या की मग कसं रिक्त होतं, तर एखादा व्यक्ती जेव्हा एकाच वेळी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही गृहाचा सदस्य म्हणून निवडून येतो, तेव्हा त्या व्यक्तीनं 10 दिवसाच्या आत सांगणं गरजेचं असतं की त्याला कोणत्या गृहामध्ये सभासद म्हणून राहायचंय किंवा सदस्य म्हणून राहायचंय. जर 10 दिवसाच्या आत त्यानं असं सांगितलं नाही तर त्याचं राज्यसभेतलं पद रिक्त होतं आणि तो लोकसभेचा सदस्य राहतो. लक्षात आलं? जेव्हा आता लक्षात घ्या दुसरी गोष्ट, जेव्हा एखादा व्यक्ती आधी एका गृहाचा सदस्य म्हणून सदस्य आहे आणि त्याने नंतर दुसऱ्या गृहाची निवडणूक लढवली आणि तो दुसऱ्या गृहाचा सदस्य म्हणून निवडून आला, तर अशा वेळी त्याच्या पहिल्या गृहाचा जे सदस्यत्व आहे ते रद्द होतं. म्हणजे जर समजा राज्यसभेचा सदस्य आहे, तो निवडून आलाय, तो राज्यसभेचा सदस्य आहे, परंतु नंतर त्याने लोकसभेची निवडणूक लढवली काही दिवसानंतर आणि लोकसभेमध्ये तो निवडून आला, आता त्याचं राज्यसभेतलं पद रिक्त होईल. किंवा तो लोकसभेचा सदस्य आहे आणि त्यानं नंतर राज्यसभेची निवडणूक लढवली, राज्यसभेत निवडून आला, तर त्याचं लोकसभेमधलं पद रिक्त होईल. म्हणजे ज्यावेळी व्यक्ती आधी एका गृहाचा सदस्य आहे आणि नंतर दुसऱ्या गृहाची निवडणूक लढवतो आणि निवडून येतो, त्यावेळी पहिल्या गृहातलं सदस्यत्व त्याचं रद्द होतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं, एकाच वेळी निवडून आला तर त्या सदस्यानं सांगायचं असतं, आधी एका गृहाचा सदस्य असताना दुसऱ्या गृहात निवडून आला तर आधीच्या गृहातलं सदस्यत्व रद्द होतं. आणि समजा एकाच गृहात 2 जागावरती तो सदस्य निवडून आला तर काय होतं बघा, तर त्या व्यक्तीनं 14 दिवसांच्या आत कोणत्या जागेवरचं किंवा कोणत्या मतदारसंघातलं त्याचं पद कायम ठेवायचं आहे हे सांगणं गरजेचं असतं. अन्यथा त्याची दोन्हीच्या दोन्ही पदं रद्द होतात. लक्षात आलं? एकाच गृहातल्या 2 पदावरती जेव्हा व्यक्ती निवडून येतो तेव्हा त्यानं 14 दिवसाच्या आत कोणत्या पदावरती तो राहणार आहे हे सांगणं गरजेचं असतं. जर त्याने ते सांगितलं नाही तर त्याची त्या गृहातली दोन्हीच्या दोन्ही पदं रद्द होतात. लक्षात आलं? तसंच कोणताही व्यक्ती एखाद्या राज्याच्या विधिमंडळाचा आणि संसदेचा सदस्य एकाच वेळी असू शकत नाही. जर एखादा व्यक्ती संसदेमध्येही सदस्य असेल आणि एखाद्या राज्याच्या विधिमंडळातही सदस्य असेल तर त्याचं संसदेमधलं पद जे आहे ते रिक्त होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं दुहेरी सदस्यत्वामुळं हे पद रिक्त होण्याचे आपण मार्ग पाहिले वेगवेगळे, की कशा पद्धतीनं 2 पदावरती असलेली व्यक्ती एक पद खाली करते, तर हे आपण पाहिलं. त्यानंतर आता पद रिक्त होण्याची दुसरी पद्धत पाहूयात, ती म्हणजे अपात्रतेच्या कारणावरून देखील एखाद्या व्यक्तीचं पद रद्द होतं. म्हणजे निवडणूक लढवण्याच्या आधी ती व्यक्ती अपात्र आहे हे लक्षात आलं नाही किंवा हे सिद्ध झालं नाही, परंतु निवडणूक लढवली, ती व्यक्ती निवडूनही आली, परंतु आता कळलं की त्या व्यक्तीनं लढवलेली निवडणूक जी आहे त्या निवडणुकीसाठी ती व्यक्ती अपात्र होती. आपण ज्या अपात्रतेच्या अटी पाहिल्या त्यामध्ये कुठल्या तरी एका अटीनुसार ती व्यक्ती अपात्र होती आणि त्यामुळे अशा वेळी मग ती निवडून आलेली असताना देखील तिचं पद रद्द होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका होऊन नवीन व्यक्ती निवडून घेतला जातो. तर लक्षात आलं, अपात्रतेच्या कारणावरून पदाची रिक्तता. तिसरं लक्षात घ्या, अनुपस्थिती अब्सेंटीच्या कारणावरून देखील व्यक्तीचं संसदेतलं पद रद्द होतं. जर एखादी व्यक्ती संसदेच्या अधिवेशन काळामध्ये सलग 60 दिवस जर गैरहजर राहिली, कोणतीही परवानगी न घेता, तर त्या व्यक्तीचं संसदेमधलं जे पद आहे ते रिक्त होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा 60 दिवसांचा कार्यकाळ मोजताना जर अधिवेशनामध्ये एखादं गृह जे आहे ते 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसासाठी जर स्थगित केलं, तहकूब केलं, तर ते दिवस त्यामध्ये मोजले जात नाहीत. 4 दिवसापेक्षा कमी दिवस म्हणजे 3 दिवसासाठी, 2 दिवसासाठी जर अधिवेशनाच्या काळामध्ये एखादं गृह तहकूब केलं असेल कामकाज, तर त्यावेळी मात्र ते दिवस पकडले जातात तहकुबीचे देखील. परंतु 4 दिवसांपेक्षा जास्त काळ जर तहकूब केलेलं असेल गृह, तर ते दिवस हे 60 दिवस मोजताना पकडले जात नाहीत. तर हेही लक्षात असलं पाहिजे. चौथं आपण पाहतोय पदाच्या रिक्तताचं कारण, ते म्हणजे राजीनामा. संसदेच्या दोन्ही गृहाचा सदस्य जो आहे, म्हणजे लोकसभा असू द्यात किंवा राज्यसभा,
लोकसभेचा सदस्य त्या लोकसभेच्या सभापतीकडे आपला राजीनामा देऊन पद रिक्त करू शकतो, तर राज्यसभेचा जो सदस्य आहे तो राज्यसभेच्या अध्यक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन पद रिक्त करू शकतो. तर राजीनामाच्या कारणावरून देखील पद रिक्त होतं. आणि सगळ्यात शेवटी 5वं आहे ते म्हणजे त्यामध्ये इतर काही कारणं असतील तर त्या कारणावरून एखाद्या व्यक्तीचं संसदेतलं सभासदत्व रद्द होतं. तर त्या इतर कारणामध्ये मग एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असू शकतो, मृत्यू झाला तर ते पद रिक्त होतं, किंवा एखादी व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून निवडून गेली तरी तिचं पद रिक्त होऊ शकतं, राज्याचा राज्यपाल म्हणून त्या व्यक्तीची नियुक्ती झाली तर तिचं संसदेतलं पद रिक्त होतं. तर अशा अनेक कारणावरून संसदेचं पद जे आहे एखाद्या व्यक्तीचं ते रिक्त होऊ शकतं. त्यातली आपण ही प्रमुख जी काही कारणं आहेत ती आपण पाहिलेली आहेत. आता लक्षात घ्या की जेव्हा या संसदेमधल्या निवडणुका होतात आणि त्या निवडणुकासंबंधी काही वाद निर्माण होतो, म्हणजे निवडणुका या योग्य पद्धतीनं घेतल्या नाहीत किंवा योग्य पद्धतीनं तिथे निवडणूक पार पडली नाही, असा जेव्हा एखाद्या व्यक्तीची तक्रार असते तेव्हा त्याबाबत कोण निर्णय देतं, तर तो अधिकार उच्च न्यायालयाला आहे. निवडणुकीच्या संबंधी कोणत्याही वाद सोडवण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, हे स्टार करून लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे या संसदेच्या सदस्यांची शपथ. तर आता लक्षात घ्या की संसदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला आपल्या पदाची शपथ घ्यावी लागते. लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य कोणीही असो, त्या दोघांनाही आपल्या पदासाठी शपथ घ्यावी लागते. तर ही शपथ कोण देतं हे लक्षात घ्या. तर ही शपथ राष्ट्रपती किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला व्यक्ती देतो. संसदेच्या निवडून आलेल्या सभासदांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेला नामनिर्देशित केलेला एखादा व्यक्ती काम करतो. आता लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिली बैठक राष्ट्रपती बोलावतात. म्हणजे नवीन लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, नवीन लोक निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रपती सूचना काढून एक दिनांक ठरवतात. त्या दिनांकाला लोकसभेची बैठक बोलावली जाते आणि त्या बैठकीच्या वेळी उपस्थित असलेल्या सदस्यांमधून राष्ट्रपती जो सर्वात ज्येष्ठ आहे वयाने, त्या व्यक्तीची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यालाच आपण म्हणतो प्रोटेम स्पीकर. आणि त्या तात्पुरत्या निवडलेल्या अध्यक्षाला राष्ट्रपती स्वतः शपथ देतात आणि मग तो व्यक्ती राहिलेल्या सभासदांना शपथ देण्याचं काम करतो. म्हणजे लक्षात आलं, राष्ट्रपती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक बोलावतात. त्या बैठकीमध्ये सगळ्यात ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि त्यानंतर तो जो तात्पुरता निवडलेला अध्यक्ष आहे तो इतर सदस्यांना काय करतो, शपथ देतो. हा तात्पुरता अध्यक्ष असतो हे लक्षात घ्या, कारण हा तात्पुरत्या काळासाठी तेवढं शपथ देण्याच्या कामासाठीच निवडलेला असतो. त्यानंतर खरं तर निवडणुका होऊन कायमस्वरूपी जो लोकसभेचा अध्यक्ष आहे किंवा ज्याला आपण लोकसभापती म्हणतो तो निवडला जातो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं, प्रोटेम स्पीकरला राष्ट्रपती शपथ देतात, तर प्रोटेम स्पीकर हा इतर संसदेच्या लोकसभेच्या सदस्यांना शपथ देतो. राज्यसभेमध्ये मात्र काय आहे, ते कायमस्वरूपी सभागृह आहे, त्यामुळे तिथे असं पहिली बैठक बोलावण्याचा प्रश्न येत नाही. दर 2 वर्षांनी नवीन 1/3 सदस्य निवडून येतात आणि तिथे अध्यक्ष असतोच. राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात, ते त्या ठिकाणी अध्यक्ष असतात आणि तेच शपथ देण्याचं काम करतात सदस्यांना. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक प्रकारे राष्ट्रपतींनी शपथ देण्यासाठी नियुक्त केलेला किंवा निर्देशित केलेला व्यक्ती म्हणूनच राज्यसभेचे अध्यक्ष काय करतात, त्या निवडून आले राज्यसभेच्या नवीन सदस्यांना शपथ देण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीनं शपथ आहे. त्यानंतर आता लक्षात घ्या की वेतन भत्ते किंवा अधिकार जे आहेत संसद सदस्यांचे ते संसद वेळोवेळी कायदा करून ठरवत असते आणि संसदेने कायदा केलेल्यानुसार त्या संसदेच्या सदस्यांना वेतन दरमहा आणि वेगवेगळ्या अलाउन्सेस किंवा त्याला आपण भत्ते म्हणतो तर ते मिळत असतात. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शपथ राष्ट्रपती कोणाला देतात आणि प्रोटेम स्पीकर कोणाला शपथ देतो. तर लक्षात ठेवायचं की लोकसभेच्या बाबतीत हे घडून येतं, कारण तिथे लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह नाही. त्याच्यामुळे निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये
राष्ट्रपती सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीला प्रोटेम स्पीकर म्हणून निवडतात, त्याला शपथ देतात आणि मग तो व्यक्ती इतर लोकांना शपथ देण्याचं काम करतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण संसदेबाबतच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत की ज्यामध्ये मग संसदेचं घटक कोणते आहेत, त्यानंतर मग लोकसभा आणि राज्यसभा यांची संरचना कशी आहे, लोकसभेच्या निवडणुका कशा पार पाडल्या जातात, मग लोकसभा किंवा राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्रता कोणती हवी किंवा अपात्रता कोणती असतात, तर त्या अटी आपण पाहिल्या. आणि त्यानंतर मग आपण पद कशा प्रकारे रिक्त होतं, तर ते पद रिक्त होण्याची 5 कारणे देखील आपण पाहिलेली आहेत. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे संसदेचे पदाधिकारी. पदाधिकारी म्हणजे काय, तर संसदेची जी 2 गृह आहेत त्या गृहांचे कामकाज चालू असताना प्रमुख म्हणून व्यक्ती जे असतात किंवा त्या गृहाचे अध्यक्ष किंवा त्यांना लोकसभेच्या बाबतीमध्ये सभापती हा शब्द वापरला जातो आणि राज्यसभेमध्ये त्यांना अध्यक्ष हा शब्द वापरला जातो. तर या लोकांना आपण म्हणतो पदाधिकारी, जे गृहामध्ये कामकाज चालवण्याचं काम करतात किंवा गृहामध्ये प्रमुख असतात, चेअरपर्सन असतात, त्यांना आपण म्हणतो पदाधिकारी. तर यामध्ये लक्षात घ्या की लोकसभेमध्ये लोकसभेचे सभापती, लोकसभेचे उपसभापती हे काय असतात, तर तिथले पदाधिकारी असतात. तसंच राज्यसभेमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हे त्याचे पदाधिकारी आहेत. आणि मग यांच्याविषयीचे आपल्याला आता तरतुदी पाहायच्या आहेत.